नमस्कार सर्वांना. स्वराज्य फूड हाऊस मराठी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मला तिखट बनवायचं आहे म्हणून मी इथे मिरच्या आणलेल्या आहेत. बेडगी मिरची अर्धा किलो घेतल्या, कोल्हापुरी लवंगी मिरची 1.5 किलो घेतल्या आणि शंकेश्वरी 1.5 किलो घेतलेले आहेत. खूप ताईंची मला रिक्वेस्ट होती की कांदा लसूण मसाला तुम्ही दाखवा म्हणून ना. तर आता ही मिरच्या आणल्यात मी आता उन्हात घालणार आहे. वरती गच्चीवर आलेले, तर आता मिरच्या वाळत घालणार आहे मी. कडक ऊन पडलेले, मिरची चांगली पातळ पसरवायची. तर पसरवल्यात मिरच्या चांगल्या. आता 2-3 दिवस ऊन द्यायचं म्हणजे कडक वाळतात. 3 दिवस झाला आपण मिरच्या उन्हात ठेवलेल्या. आता मिरच्या वाळलेल्या आहेत. आता आपण देठं काढून घेणार आहोत. तर देठं अशी काढायची. तर देठं काढल्यावर मी अजून 1 दिवस उन्हात घालणार आहे मिरच्या, म्हणजे चांगल्या एकदम खळखळ असतात. कारण आता अजून लई ऊन कडक नाही आहे. 4-5 दिवस ऊन द्यायला लागतात मिरचीला. तर अशी देठं काढून घेणार. आता सगळी देठं काढून घेते मिरच्याची. 30 ग्राम जायत्री, 30 ग्राम स्टार फूल, 30 ग्राम दालचिनी, 30 ग्राम 20 ग्राम खसखस, लवंग 30 ग्राम, 20 ग्राम मेथ्या, 30 ग्राम हिंग, शाजिर 30 ग्राम, मोठी वेलची 30 ग्राम, हळकुंड 30 ग्राम, त्याचं नाव मला माहीत नाही, हे पण 30 ग्राम, मोहरी 100 ग्राम, 600 ग्राम तीळ, 750 ग्राम धने, हे एक पाकिट घेतलेले तमालपत्र, एक 10 ग्राम आहे 2 फूल, जिरं पावशेरच 250 ग्राम, लसूण 750 ग्राम, खोबरं 750 ग्राम, आलं पावशेर आहे. कढई तापलेले, तर तेल ओतायचं. खोबरं तळून घेऊया. लई पण करपवायचं नाही, लालसर तळायचं. आपलं खोबरं आता भाजत आलेलं आहे, असं लालसर झालंय. खोबरं आपण आता तळून झालेलं आहे. डब्यातच डायरेक्ट काढणार आहे. हळकुंड टाकल्यात. आता हळकुंड तळायचे आपण. तळले की एकदम हलके होतात, वर येतात एकदम. हळकुंड आपलं तळून झालेलं आहे. हळकुंडात आपण काढून घ्यायचं. हिंग तळायचा. कच्चा हिंग मी एवढा टाकणार आहे असं चटणीत, आणि निम्मा तळायचा, निम्मा कच्चा घालायचा. हिंग तळला की असा वर येते तेलात, हलका होतो एकदम. दालचिनी कसं अंगावर येत आहे ना, तडतड एकदम. लवंग पण फुटत्या. लगेच काढायचं. तेल आपल्याला आता हे काढायचं आहे, कारण एवढं तेल आपल्याला नको. आता तीळ धने भाजून घ्यायचं आहे. थोड्या तेलातच भाजायचं, किंवा वाळलं भाजलं तरी पण चालतं. ही तेल आपण आता चटणीत वापरायचं. चटणी कुटायला गेले की ही द्यायचं. मोहरी
मोहरी आपली भाजलेली आहे, तडतड वाजाल्या. आता आपण धणे घालायचे. त्यातलं निम्म जिरं घालायचं, निम्म कच्चेच वापरायचे. शहाजिरं, तीळ, त्याला चांगलं गरम करून घ्यायचं. दगडफूल आणि तमालपत्र. झालेलं आहे आता सगळं. गॅस बंद केलाय. आता डब्यात भरून घ्यायचं. हे कच्चे जिरे मिरच्या डब्यात थोड्या घेतल्यात खाली. कच्चे जिरे, हिंग कच्चा, खडा मसाला तळ्याला, तीळ, धने, तमालपत्र, दगडफूल, जिरे, साडेतीन किलो मिरच्या होत्या. 3.5 किलोच्या मिरच्याच्या वाळून देठं काढून 3 किलो 10 ग्राम मिरची भरली. तर 3 किलोच्या हिशोबानं 2 किलो मी कांदा घेऊ कापून घेतलाय. आता आपण कांदा घेऊ तळून घ्यायचा. कांद्याला तेल लागेल तसं वाटायचं. अर्धा किलो तेल तरी लागतं एवढा कांदा तळायला. म्हणजे तेला चांगला हलवून परतून घ्यायचं. एवढा कांदा आपल्याला शिजायला अर्धा तास तरी लागते. जसं शिजत येईल तसं तेल वतायचं. कांदा पण आपला भाजून झालेला आहे. असा शिजवून घेतलाय. आपला मसाला सगळा भाजून तयार झालेला आहे. आता डबा भरायचा. मिरची, मसाला तळ्याला, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं, यात तेल, मसाला तळ्याला गरम तेल आहे, कांदा. आता हे सगळं भरून डंगावर कुटायला जायचं. आणि कांदा आणि आलं लसूण डंगावरच्या मिक्सरला बारीक करतात. आता डंकावर जाऊन ना चटणी कुटून आल्यानंतर तुम्हाला मी चटणी कशी झाली आहे दाखवते. मसाले सगळे 5 किलो झालेले. तर 2 किलो मीठ घातलेले. चटणीवाले डंगे त्यांच्याकडची मीठ वापरलेले, कारण वाळलेलं मीठ असते. आणि आपली चटणी आता अशी मस्तपैकी झालेली. आणि तुम्ही पण चटणीची रेसिपी माझी आवडल्यास तुम्ही पण करून बघा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.